नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटरच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस 2025 चा जो ऑप्शन फॉर्मचा टप्पा आहे तो नेमका कसा आहे, त्याचा पहिल्या राऊंड पासून ते शेवटच्या राऊंड पर्यंत काय नियमावली आहे, बदललेल्या नियमावली काय असतील आणि ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे, तो त्याचबरोबर तुमच्या मार्क नुसार तुमच्या SML नुसार काय तुम्हाला मिळू शकतं, ते कशा पद्धतीने तुम्हाला अलॉटमेंट होण्याचे चान्सेस असतील, याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला जे कॉलेज कोड आणि TFWS नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊ. जनरल कोड आणि TFWS तुमच्या स्क्रीनवर दोन कोड आहेत. तर जनरल कोड म्हणजे रेग्युलर मध्ये जो ऍडमिशन मिळतो आणि TFWS चा जो कोड आहे सारखाच आहे, परंतु शेवटीला जो आता याच्यामध्ये दिल्याप्रमाणे COEP पुण्याचं जे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये जे कोड दिलेला आहे जनरलचा 1600624210 त्याचाच सेम कोड आहे, परंतु शेवटीला जो 10च्या ऐवजी 11 आणि शेवटी टी लिहायचे, जेणेकरून तुम्हाला ते त्याच्यामधून तुम्हाला TFWS मधून ऍडमिशन मिळाल्याच्या नंतर 90% फीस ही माफ होते. कुठल्या विद्यार्थ्यांसाठी? फक्त OBC ओपन आणि EWS च्या विद्यार्थ्यांसाठी माफ होते, बाकी विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही माफ होणार नाही, कारण ऑलरेडी त्यांच्या जे स्कॉलरशिप आहे ज्याच्या त्याला कॅटेगरी आहे, म्हणजे SC ST ला तर कम्प्लीट 100% फीस माफ आहे. बाकी राहिलेल्या सर्व कॅटेगरी मधल्या सर्व मुलींसाठी 90% फीस माफ आहे. आणि त्याचबरोबर विजे, NT1, NT2, NT3 आणि इन्क्लुडिंग SBC या सर्वच विद्यार्थ्यांना 90% फीस ऑलरेडी शासन माफच करत असते. म्हणजे TFWS मधून लागल्याच्या नंतर 90% फीस ही माफ होत असते, परंतु त्याचा जो कट ऑफ आहे थोडासा यामध्ये वाढ होतो. तर ऑप्शन फॉर्म भरत असताना हे कोड व्यवस्थित लिहिणं आणि त्याच्या कॉलेजचं नाव, ब्रांच नेम हे व्यवस्थित लिहिणं महत्वाचं असणार आहे. तर यानंतर आपण सध्या काय केलेलं आहे की ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमच्या हातामध्ये तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला आलेली आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आम्ही सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांची आम्ही डाउनलोड करून घेतलेले आहेत, PDF स्वरूपामध्ये आमच्याकडे ठेवलेले आहेत आणि त्या प्रोव्हिजनल मेरिट नुसार महाराष्ट्रामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या मेरिटनुसार काय मिळू शकतं याचा एक आम्ही अनालिसिस करून तुम्हाला एक आज उद्यामध्ये लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्या लिस्ट नुसार तुम्हाला ऑप्शन फॉर्म सेट करायचा आहे. आता हे थोडस अवघडच काम असणार आहे तुमच्यासाठी, कारण महाराष्ट्रात 350 प्लस कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला कसं निवडायचे, तर त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की 350 कॉलेजेस मध्ये नेमकं काय मिळू शकते तुम्हाला, त्याची एक लिस्ट आम्ही बनवून तुम्हाला आम्ही ऍप मध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर पहिलं दुसरं तिसरं ऑप्शन कोणतं द्यायला पाहिजे, म्हणजे पुण्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा पुणे सिटीमध्ये जे कॉलेजेस आहेत त्याच्यात CS ब्रांच, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिकसाठी म्हणून त्याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा ऑप्शन याला कसं द्यायचे त्याची सुद्धा एक लिस्ट आम्ही देणार आहोत. याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल, समजा जरी एवढं देण्याच्या नंतर कन्फ्युजन असेल तर येऊन तुम्ही भेटू शकता. 22 तारखेपर्यंत येऊन भेटू शकता, आमचे काउन्सिलर तुम्हाला मदत करतील. म्हणजे पहिलं तिसरं ऑप्शन कशा पद्धतीने द्यायचे, त्याची नियमावली काय आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं याबद्दल सविस्तर डिटेल माहिती देऊन तुम्हाला तुमचा जे ऑप्शन फॉर्म आहे ते फायनलाइज करतील. जे विद्यार्थी आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आहेत, जे कॅटेगरीमध्ये भरले होते पण डॉक्युमेंटची पूर्तता करू शकल्या नसल्यामुळे ओपन मध्ये जायचे, त्यांनी करेक्शन FC सेंटरला जाऊन करून घ्यावं, किंवा ओपन मध्ये भरला होता आता कॅटेगरीचे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स आलेले आहेत तर ते त्या पद्धतीने तुम्ही FC सेंटरला जाऊन ते देऊन फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही कॅटेगरी मध्येच लाभ तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. अशा पद्धतीने हे आपण ही प्रोसेस इथपर्यंत आपण केलेली आहे. बऱ्याच पालकांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की नेमकं सर ही प्रोसेस तर आतापर्यंत आम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर पर्यंत केलेलं आहे, पण पुढे जे नियमावली आहे पहिल्या राऊंडची, दुसऱ्या तिसरा आणि चौथा किंवा जे पुढचे होणार आहेत याबद्दल नेमकं काय आणि कशा पद्धतीने नियम तर बदललेले ते नेमकं काय आहेत, तर याच उत्तर देण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर आहे. तर पहिला जो राऊंड आहे या पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला जवळपास 300 ऑप्शन तुम्हाला देता येतात. आता ऑप्शन म्हणजे काय, तर MGM कॉलेज एक उदाहरण घेतलं MGM कॉलेजचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये समजा त्या कॉलेज मधलं मेकॅनिकल तुम्ही एक ऑप्शन दिलं, ब्रांच दिली तर एक ऑप्शन होतं, त्या कॉलेज मधले दुसरं कॉम्प्युटर दिलं, IT दिलं, तर असे वेगवेगळ्या ब्रांचेस नुसार ऑप्शन तयार होतील आणि ते ऑप्शन तुम्हाला देता येतील. पण यामध्ये ऑप्शन देत असताना
पहिलं जे ऑप्शन तुम्ही देणार आहात ते काळजीपूर्वक द्यायचे, कारण पहिलं ऑप्शन तुम्हाला अलॉट झालं की ते तुम्हाला ऑटो फ्रीज होतं. ऑटो फ्रीज म्हणजे तुम्हाला ऍडमिशन तिथं घ्यावंच लागतं, नाही घेतलं तर या वर्षीच्या सर्व राऊंड मधून तुम्ही बाद होऊ शकता. महत्वाचं आहे, कारण तुम्हाला आता जर ज्याच्यामध्ये ऑप्शन नाहीच दिलं, ऑप्शन तुम्हाला नाही लागलं तर काय हरकत नाही, पण पहिलं ऑप्शन तुम्हाला मिळालं तर ते ऍडमिशन तुम्हाला घ्यावंच लागतं, हे कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर ऑप्शन किती द्यायला पाहिजे? 300 ऑप्शन आहेत तर 300 च्या 300 द्यायला पाहिजे का? तर बिलकुल नाही. एक मोजकेच 60 ते 70 ऑप्शन तुम्ही दिलं तरी तुम्हाला ते लागून जाईल. तर कसं की आम्ही जे तुम्हाला ऑप्शन काढून दिलेले ते लागण्याचे चान्सेस आहेत आणि 100% लागण्याचे चान्सेस असतील तुम्हाला, तसेच ऑप्शन तुम्हाला दिलेले, त्यापैकीच ऑप्शन तुम्ही द्यावेत. आणि जर समजा तुमचे मार्क आहेत 80% किंवा 90% आणि तुम्ही सीओईपी टाकताय, व्हीजीटीए टाकताय, पीआयसीटी टाकताय, तर मिळेल का? तर मिळणार नाहीये. ऑप्शन खाली जातील, ऑप्शन भरून तेवढे फायदे राहणार नाहीये. तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या आसपासचे त्याच्या खालचे टाकले तर मिळण्याचे चान्सेस असतील, जे अनालिसिस करून आम्ही तुम्हाला देणार आहोत. 99% जे ऑप्शन आम्ही दिलेले आहे ते 99% अलॉटमेंट तुमची होईलच. आणि अलॉटमेंट झाल्याच्या नंतर पहिलं अलॉटमेंट झालं तर ऍडमिशन घ्यावं लागेल, फ्रीज होईल, फ्रीज ऑटोमॅटिक होईल पहिल्या राऊंड मध्ये पहिलं ऑप्शन. त्याच्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं किंवा जे 60 ते 70 ऑप्शन तुम्ही देणार त्याच्यापैकी कधी कुठे लागलं तर बेटरमेंट ऑप्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता, किंवा त्याला स्किप करून सुद्धा दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही इलिजिबल होऊ शकता. या प्रक्रियेला 1000 रुपयाचं चालन भरावं लागतं. त्याचे अजून शेड्यूल किंवा टाइम टेबल आलेलं नाहीये. फ्रीज किंवा बेटरमेंट ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. जर समजा दुसरा, तिसरा, चौथा लागला आणि तुम्हाला ते आवडलं, तुम्हाला तिथंच ऍडमिशन घ्यायचंय, तर फ्रीज करून तुम्ही ऍडमिशन तिथं फायनलाइज करून पुढच्या राऊंड मधून तुम्ही बाहेर येऊ शकता. अशा पद्धतीने हे पहिल्या राऊंडची नियमावली त्याच्यामध्ये नवीन दिलेल्या आहेत. आता हे तर झालं ऑप्शन कसे भरायला पाहिजे. त्यात नेमकं कॉलेज कसे निवडायला पाहिजे त्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. यामध्ये पहिला जे महत्वाचा मुद्दा आहे तो कॉलेज किती जुनं आहे हे खूप महत्वाचं असणार आहे. तुमचे मार्क्स चांगले असतील तर नक्कीच या गोष्टीचा 6 गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कॉलेज किती जुनं आहे, त्यानंतर अंतर किती आहे त्या कॉलेजचं, डिस्टन्स किती आहे. आता कॉलेज बऱ्याच ठिकाणी काय होतं की पुण्यासारख्या ठिकाणी ऍडमिशन पाहिजे, पण पुणे असतं, पण पुण्यापासून बरेच 30-40 किलोमीटर अंतरावर इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत. मग त्याचा सुद्धा तुम्ही थोडंसं विचार करा. त्यानंतर प्लेसमेंट किती आहे, मागील वर्षाचा कट ऑफ किती आहे, कॉलेजची फीस किती आहे, कॉलेजमध्ये शाखा किती उपलब्ध. आता हे सर्व 6 गोष्टीचा जे कुठं याची इन्फॉर्मेशन मिळणार, तर सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही बुकलेट मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. आणि मागील वर्षाचं जे प्लेसमेंट आहे ते प्लेसमेंट बघण्यासाठी तुम्हाला ज्या त्या कॉलेजच्या वेबसाईट सुद्धा आम्ही ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या आहेत ब्राउचर मध्ये, त्यानुसार तुम्ही ते पाहू शकता. आणि या कॉलेज निवडत असताना या 6 बाबीचा विचार करून तुम्ही कॉलेज निवडायला पाहिजे. त्यानंतर जे ऑप्शन फॉर्म आहे, ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला जे आम्ही ऑप्शन फॉर्म पाठवलेला आहे ऍप मध्ये, आणि काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन सुद्धा घेऊन गेलेलं. तर यामध्ये ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर इंजिनिअरिंग कॅप फर्स्ट राऊंड ऑप्शन फॉर्म 2025, यामध्ये सुरुवातीला तुमचं कॅपिटल मध्ये पूर्ण नाव लिहायचे. त्याच्यानंतर जे EN पासून सुरुवात होतो तो ऍप्लिकेशन आयडी लिहायचा, तुमचा पासवर्ड तुम्हाला माहित आहे तो पासवर्ड लिहायचा आहे. त्यानंतर ब्रॉडवेचा रिसिप्ट नंबर म्हणजे फॉर्म नंबर जो आहे आमच्या पावतीवर तो नंबर लिहायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी लिहायची, MSc CETचं मार्क आणि JEE मेनचे मार्क्स लिहायचे. हे कम्प्लीट तुम्हाला डिटेल व्यवस्थितपणे तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर खाली जे सिरियल नंबर दिलेले आहे, सिरियल नंबर, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज नंबर, कॉलेज नेम, आणि त्यानंतर चॉईस कोड आणि कोर्स नेम. आता यामध्ये खूप महत्वाचं आहे, सिरियल खूप महत्वाचं आहे. आता पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं तुम्ही 300 ऑप्शन देऊ शकता, पण 300 ऑप्शन द्यायची गरज आहे का? आता नाही. 60 ते 70-80 ऑप्शन दिले तरी तुम्ही त्याच्यामध्ये अलॉटमेंट होईल. पण आम्ही जे दिलेले, आम्ही जे सांगतील ते दिले तरच तुम्हाला अलॉटमेंट होईल. तुमच्या मनानं काही टाकलं तर अलॉटमेंट होईल का? तर होणार नाही. त्यामुळं आम्ही जे बोललो फायनल केले त्याच्यानुसार तुम्ही गेला तर तुम्हाला अलॉटमेंट 100% होण्याचे चान्सेस असतील. तर याच्यामध्ये ऑप्शन देत असताना आता तुम्ही याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांना काय केलेले, सीओएपी जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे कोड टाकला तो जनरल कोड टाकायचा. त्याच्यानंतर मग जे ब्रँचचं नाव आहे ते सुटसुटीत लिहायचे. आणि जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला TFWS सुद्धा पाहिजे तर फीस मध्ये कम्प्लीट माफ पाहिजे, कॉलेजचं काही घेणं नसेल तर सगळं तुम्ही TFWS नुसार टाकू शकता. पण तुम्हाला
दोन्हीचं पण यूज करायचं, म्हणजे TFWS मध्ये पण ट्राय करायचं आणि जनरल मध्ये ट्राय करायचं. तर काय करायचं, त्याच्यामध्ये सुरुवातीला जनरलचा कोड टाकायचा, म्हणजे जनरल मधून चेक होईल आणि नंतर मग TFWS मधून होईल. अशा पद्धतीनं ते एक हे एक ते एक असं टाकल्यानंतर म्हणजे सविस्तर तुमचं चेक होईल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला पुढे जाता येईल. आता तुम्हाला कॉम्प्युटरला हे माहिती की सिरियल माहिती आहे, 1 2 3 4 5 6, त्याच्यामध्ये चांगलं कोणतं वाईट कोणतं हे माहिती नाही. त्यामुळे जे आपल्याला चांगले आहेत, आम्ही जे रँकिंग दिलेले त्याच्यानुसार पहिलं जे रँक नुसार ऑप्शन चांगले वर आणि खाली त्याच्या मीडियम आणि खाली लागणारे अशा पद्धतीनं तुम्ही ऑप्शन देणं गरजेचं आहे. म्हणजे आता एक उदाहरण जर दिलं, समजा तुम्ही एक 90 ऑप्शन तुम्ही दिलेत, तर 90 ऑप्शन असे द्यायला पाहिजे की जे टॉपचे कॉलेज आहेत 90 ते आपल्याला मिळण्याचे चान्सेस नाहीत. पहिले 30 ऑप्शन द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे 30 ऑप्शन दिलेले आहेत, आम्ही जे तुम्हाला दिलेले त्याच्यामधले जे टॉपचे आहेत ते टाकायला पाहिजे आणि 30 ऑप्शन असे टाकायला पाहिजे की जे आम्ही खालचे जे ऑप्शन दिलेले आहेत एकदम जे लागण्याचे 100% लागण्याचे चान्सेस ते ऑप्शन तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने हे सेट केलं तर तुमचं पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट होतं आणि अलॉटमेंट झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला ते जाता येतं. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन फॉर्म हे सेट करायचं आहे. हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं. हे पर्सनल सुद्धा तुम्हाला ब्रॉडवे मध्ये आल्याच्या नंतर आमचे जे काउन्सिलर आहेत, काउन्सिलर तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती देतील आणि पहिला दुसरा तिसरा कसं टाकायचं त्याबद्दल माहिती देतील आणि तुम्ही 22 तारखेपर्यंत हे ऑप्शन फॉर्म येऊन सबमिट करावं. हे तारखे अगोदर मी वेबिनार मध्ये सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे. एखाद दिवस मागे पुढे चालेल, पण होईल तेवढं लवकर आणून देण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर सेकंड राऊंडचं जे ऑप्शन फॉर्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा 300 ऑप्शन तुम्ही देऊ शकता. यामध्ये पहिले 3 कंपल्सरी असतील. पहिल्या राऊंड मध्ये समजा लागला दुसरा पहिल्या राऊंड मध्ये समजा MGM मेकॅनिकल मिळालेला आहे, तुम्ही बेटरमेंट घेऊन दुसऱ्या राऊंड मध्ये आलात तर त्याचं जे पहिलं ऑप्शन टाकलेले ते टाकायची आवश्यकता नाहीये. बाकी ऑप्शन तुम्ही त्याच्यामध्ये एडिट वगैरे करू शकता, ऑप्शन वाढवू शकता, कमी करू शकता. ते ऑप्शन टाकल्याच्या नंतर पहिले जे ते दिलेले आहेत त्याच्यामध्ये जर लागला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला घ्यावंच लागेल, नाही घेतलं तर सरळ दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला नाही घेतलं तर तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला जावं लागेल. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये सॉरी माफ करा, याच्यामध्ये तिसऱ्या राऊंड 3 राऊंड तिसऱ्या ऑप्शन लागले तर तुम्हाला घ्यावंच लागेल, नाही घेतलं तर राऊंडच्या सरळ सरळ याच्यामधून बाद होऊ शकता. हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायचे. जर समजा तिसऱ्याच्या नंतर ऑप्शन मिळालं तर फ्रीज किंवा बेटरमेंट हे तुमच्या हातामध्ये असणार आहे. 3 मध्ये लागलं तर ऑटो फ्रीज, तिसऱ्याच्या नंतर लागलं तर फ्रीज किंवा बेटरमेंट घेऊन तुम्ही नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला जाता येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या राऊंडचं जे ऑप्शन फॉर्म आहे याच्यामध्ये सुद्धा 300 ऑप्शन देण्याची मुभा विद्यार्थ्यांना आहे. पण याच्यामध्ये जे पहिले 6 ऑप्शन आहेत ते कंपल्सरी आहेत. म्हणजे याच्यामध्ये लागला तर घ्यावा लागेल, नाही घेतला तर सरळ राऊंडच्या बाहेर राहतील. याच्यामध्ये सुद्धा तर 6च्या नंतर ऑप्शन मिळाले तुम्हाला, फ्रीज आणि बेटरमेंट तुमच्या हातामध्ये असणार आहे. जर 6च्या नंतर समजा 7वं 8वं 10वं 9वं किंवा 25वं मिळालं तर तुम्हाला फ्रीज करून कॉलेजला जाऊन ऍडमिशन करू शकता. त्याचं जे वेळापत्रक वगैरे दिलेलं अजून आलेलं नाहीये. आल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते सविस्तर काय करायचे, कशा पद्धतीने पुढे जायचं ते सांगण्यात येणार आहे. त्यानंतर जो चौथा राऊंड आहे, चौथ्या राऊंडचं जे ऑप्शन्स आहेत यामध्ये कुठलेही ऑप्शन दिलं तर तुम्हाला लागलं तर घेणं कंपल्सरीच असणार आहे. नाही घेतला तर सरळ सरळ राऊंडच्या तुम्ही बाहेर पडू शकता, बाद होऊ शकता. त्यामुळे चौथा राऊंड खूप महत्वाचा असणार आहे. यामध्येच मे बी आता जे मॅनेजमेंटचा जो कोटा आहे तो हे संपल्यानंतर मॅनेजमेंटचा कोटा सुरू होणार आहे. मॅनेजमेंटच्या कोट्यामध्ये सुद्धा 3 टाइम्स फीस विद्यार्थ्यांना आकारण्यासाठी मुभा कॉलेजला दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटचं ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी पर्सनली येऊन संपर्क करू शकता आणि ऍडमिशन तुम्ही ते कंप्लीट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे चौथ्या राऊंडचं ऑप्शन फॉर्म आहे. चौथ्या राऊंड मध्ये ऑटो फ्रीज होतं. कुठलंही ऑप्शन लागलं तर ऑप्शन देत असताना काळजीपूर्वक तुम्हाला ते द्यायचे आहेत. तर यामध्ये अशा पद्धतीने हे ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे. तुमचे पहिला दुसरा तिसऱ्या राऊंडची नियमावली होत्या. ऑप्शन भरत असताना काळजीपूर्वक भरायचे. जास्तीचे न लागणारे कॉलेज बिलकुल टाकायचे नाहीयेत आणि आमच्या काउन्सिलरची सही झाल्याशिवाय फायनल तुमचा ऑप्शन फॉर्म होणार नाही, याची विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्यायची. जे विद्यार्थी बाहेर गावचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी जे आम्ही स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे 9518951932 याला 11 ते 6 या वेळेमध्ये फोन करायचा आणि तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे, तुमचा जे ऑप्शन फॉर्म आहे ते फायनल करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना समोरासमोर भेटायची इच्छा आहे त्यांना 11 ते 6 येऊन तुम्ही तुमचा फॉर्म ऑप्शन फॉर्म सेट करून तुम्ही फायनल करू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच. नवीन काय अपडेट आला तर लगेच तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.